नमस्कार, मी सौ प्रेरणा पुन्हा आपल्या भेटीस आलेली आहे त्यागमूर्ती माता रमाईला घेऊन. तर चला मग ऐकूया माता रमाईला सौ प्रेरणासोबत. भाग 14. अंधार न मावळणारा. वरडीच्या स्मशानात रमाईला अग्नी देण्यात आला. आयुष्यभर जीव जाळला, देहही जाळला. चितेवर आता उरला सुरला देहही जळत होता. हजारो लोक जमले होते, रमाईसाठी रडत होते. आपल्या सांस्कृतिक मातेच्या मृत्यूनं ते शोकाकुल झाले होते. बाबासाहेबांची तर एक बाजूच पांगडी झाली होती. ते सुन्न झाले होते, डोळे भरून भरूनच येत होते. मी नव पंढरपूर वसविणार आहे, नव विद्रोही पंढरपूर उभं करणार आहे. ते पाहायच्या आधीच तू गेलीस रामू, असं काही मनात येई आणि बाबासाहेबांचे डोळे भरून येत. आपण रमाला सुख देऊ शकलो नाही ही खंत त्यांच्या मनाला टोचत होती. मी तिच्या भरवशावर संसार सोडून निर्धाकपणे ज्ञान साधना केली. ती इमारतीच्या पायातील चिऱ्यासारखी आहे, असं काही मनात येई आणि बाबासाहेबांचे डोळे भरून येत. यशवंतानं रमाईच्या चितेला अग्नी दिली. त्यावेळी बाबासाहेबांचं काळीज निखारा पडल्यागत कळवळलं. खूप वेळ चिता जळत होती, जळतच होती. पण आता रमाईची ही चिता विझत आली होती आणि बाबासाहेबांच्या मनाची चिता मात्र पेटतच होती. डोळ्यातील आसवांनीही ती विझत नव्हती. दुसऱ्या दिवशी ते वरळीच्या स्मशानभूमीवर गेले. कोणालाही न सांगता गेले, एकटेच गेले. वेळ सायंकाळची होती, सामसूम झालं होतं. रमाईला अग्नी दिला त्या ठिकाणी ते गेले. त्यांचं मन हरवलं होतं. या हरवलेल्या मनानं ते हरवलेल्या त्यांच्या रमाईला शोधत होते. त्या राखेच्या ढिगाकडे केविलवाणे पाहत ते खूप वेळ बसले होते. एकटेच बसले होते, एकटेच रडत होते. अंधार पडू लागला होता. हा अंधार रमाईच्या नसण्याचा होता. हा अंधार कधीच मावळणारा नव्हता. या न मावळणाऱ्या अंधारात बाबासाहेबांचा केवळ एक शब्द रडत राहणारा होता. तो शब्द होता रामू, रमाई. ही वेळ अश्रूंनी भिजलेली. उदास बाबासाहेबांच्या डोळ्यापुढं रमाई हा शब्द व्याकुळ अश्रूचं विराट झाड होत होतं. रमाई करुणेचे वेलाड होत होती. अश्रू अंतःकरण पिळवटून बोलत होते. दुःखाचा गहिवर गदगदला होता. बाबासाहेबांच्या हवालदिल काळजात उमाळ्यावर उमाळे फुटत होते. करुणेची फुले त्यांच्या नजरेत दाटली होती. अवतीभोवती सर्वत्र करुणेची फुले कासावीस झाली होती. उमाळून येणाऱ्या आसवांत भिजत होती. ही सारी अश्रूची करुणा बोलत होती. बाबासाहेब धाय मोकलून रडत होते. आपल्या हृदयाचे तुकडे जोडत होते. कोणी बोलत नव्हतं, पण त्याचं फाटलेलं काळीज ऐकत होतं. अश्रूचे मनोगत ऐकत होते. एक महाअगतिकता एका महादुःखाचं स्वगत ऐकत होती. पुसा ही पोरकी आसव साहेब, आता आणखी एवढंच सुख द्या. तुमचा हात दुःखांची आसव पुसणारा. तुम्ही जडणाऱ्या जंगलांना आणि रडणाऱ्या आभाळाला कुशीत घेणारे. दुःखाच्या दुनिया तुमच्या हातानं स्वतःची आसव पुसून घेतात. तुमचा हात डोळ्यांना आसवांच्या पुरातून बाहेर काढणारा, माणसाच्या सौंदर्याचं संविधान लिहिणारा. या हाताला आणि तुमच्या डोळ्यांना स्वतःच्या आसवात गुंतवू नका साहेब, आणि या आसवांना थांबायला सांगा. मला माहीत आहे ती मोठी जिद्दी आसवं आहेत, पण हे तुमच्यासाठीच जगलेली रमाई सांगते, म्हणून थांबवा आणि या स्मशानात थांबू नका साहेब. मला माहीत आहे तुम्ही उदास झालात की पराकोटीचे हळवे होता. अशा व्याकुळ क्षणी तुम्ही अनेकदा स्मशानात येऊन बसला आहात. स्मशानात जिथे तुमच्या वडिलांच्या शवाला अग्नी दिली तिथे येऊन बसला आहात आणि वडिलांच्या सोबत मनातल्या मनातही संभाषण केलं आहे. तुमचा जन्म ज्यांच्या पोटी झाला, तुम्ही मोठं व्हावं म्हणून तुमच्या वाटेवरील काळोखात स्वतःचं काळीज जाळून ज्यांनी उजेड केला त्या सुभेदारांशी तुम्ही काय बोलत होता मला माहीत आहे. तुम्ही त्या स्मशानात
आपल्या दुःखाची ओझी उतरवत होता, जखमांची गाठोडी सोडत होता. तुमच्या मनात एक महान स्वप्न पेरणाऱ्या आपल्या पित्याशी तुम्ही बोलत होता. मीही तुमच्या सोबत असायची. अनेकदा तुमच्या मुक्या अश्रूंचा आक्रोश मला ऐकू येत होता. अजूनही ऐकू येतो साहेब, तो आकांत मला. तसेच आपण आताही या स्मशानात येऊन बसला आहात. तुमच्या आसवांनी आताही तसेच महानिर्वाण मांडले आहे. पण साहेब, माझे ऐका साहेब, तुम्ही या स्मशानात नका थांबू साहेब. ते पहा, तुम्हाला जिवंत माणसांचे स्मशान बोलावित आहे साहेब. तिथे मारलेली मानवता जिवंत करायची आहे तुम्हाला. आणि तो पहा, बहिष्कृत भारत, जिथं सूर्य जात नाही तिथं सूर्य व्हायचा आहे तुम्हाला. म्हणून म्हणते, थांबू नका साहेब, इथं थांबू नका. ती पहा, अपमानांनी जळणारी दुनिया तुमच्या दिशेनं धावत आहे. फाटलेले अगतिक संसार तुम्हाला साथ घालीत आहेत. पहा साहेब, पहा, दुःखाने केवढा आकांत मांडला आहे. कसं सांगू साहेब, तुम्ही कोण आहात ते? कसं सांगू तुमच्या हातून काय काय घडणार आहे ते? पण मी पदर पसरवते तुमच्या पुढे. आपण या देशातल्या आणि दुनियेतल्या सर्व दुःखांना पोटाशी धरणारी आई व्हा साहेब. तुम्ही त्यांचे कनवाळू बाप व्हा. या देशाच्या अंधारात विद्रोही पंढरपूर वसवायची आहे तुम्हाला. माणुसकीचं संविधान. महामानवाला स्वतःचे फक्त डोळे असतात, स्वतःची आसवं नसतात. तुमची सारी आसवं माझ्या डोळ्यात द्या साहेब. हो, फक्त एवढंच मागणं मागते आहे. तुमची लाडकी राम, तुमची ऊर्जायणी, तुमची जिवलग राम, तुमची रमाई. फक्त एवढं द्या साहेब, फक्त एवढं द्या. श्रोतेहो, भेटूया लवकरच. तोपर्यंत ऐकत राहा त्यागमूर्ती माता रमाईला. फक्त ऐका क्रिएशन या ऑफिशियली यूट्यूब चॅनलवर. धन्यवाद.